ठिकाणी महाराष्ट्राला एक धक्कादायक बातमी मिळाली। महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्याची खडानखडा माहिती असलेलं आणि खऱ्या अर्थानं राज्य प्रगती पथावर नेण्याची डोळ्यामध्ये उर्मी असणारं एक धुरंधर नेतृत्व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या विमानाला अपघाताची बातमी जशी महाराष्ट्रभर पसरली, कोणी झाल्या, कोणाचा या घटनेवर विश्वास बसेना, परमेश्वराकडे महाराष्ट्राच्या असंख्य जनतेने निश्चितपणे प्रार्थना केली की या अपघातातून दादा सुखरूप बाहेर यावेत। परंतु नियतीला आणि काळाला वेगळंच मान्य होतं आणि या अपघातात दादांसह असणारे सगळे प्रवासी खरं तर त्यांचा स्फोटात जळून मृत्यू झाल्याची बातमी जशी महाराष्ट्रभर तसा महाराष्ट्र थंड झाला। खऱ्या अर्थानं राज्याच्या विधिमंडळावर असेल, राज्याच्या सहकार चळवळीवर असेल, महाराष्ट्रभरातील कांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांची नावानिशी ओळखणारा एक दिग्गज नेता खरं तर आज हरपलेला आहे। ही भविष्यात देखील महाराष्ट्राची हानी भरून येईल असं निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही। दादाच्या जाण्याचं हे जे दुःख आहे हे खरं तर महाराष्ट्राला पचवणं निश्चितपणे जड जाणार आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव असतील, राज्याचे माजी मुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे असतील आणि खऱ्या अर्थानं देशाच्या पंतप्रधान पदाला झेप घेईल असा देशाचा नेता प्रमोद महाजन हे निश्चितपणे झालेली जशी हानी या राज्याची झाली, निश्चितपणे देशाचे मित्रांनो आपल्या हानी झालेली आहे। परंतु आता काळ वेळ हा आपल्या सर्वांच्या हाती नसतो। या दुःखातून महाराष्ट्राला बाहेर पडण्याची संधी खरं तर परमेश्वरानं आपल्या सर्वांना देऊ। मी अधिक या ठिकाणी बोलत नाही, खऱ्या अर्थाने हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचं आहे। आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निश्चितपणे दुःख झाले। दादांच्या बरोबरचा समर्थक असो, विरोधक असो, सर्वसामान्य जनता असो, आज हळहळली दादासारखा प्रचंड वक्तशील, शिस्तबद्ध, स्वच्छताप्रिय आणि दिलेलं काम आणि दिलेला शब्द पाळणारा, शब्दाला जागणारा नेता खरं तर आज तुमच्या आमच्यातनं निश्चितपणे गेलेला आहे। मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं दादांच्या आत्म्याला परमेश्वरानं आपल्या चरणी लीन करून घ्यावं अशा प्रकारची भावपूर्ण आदरांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कोणाला श्रद्धांजलीसाठी जमलेले ग्रामस्थ बोलायचं